तो हॅलो नमस्ते गाईज, यू आर वेलकम हिअर इन आवर ब्लॉग. तर बघा आज आम्ही काय केलं. आम्ही माहिती आहे संध्याकाळ झाली होती तर आई म्हणत होते आपण एक काम करू, टमाटर ना वेगवेगळे करू. खूप दाटलेले आहे, त्यांना फळं पण येत नाही आहे, तर काही प्रयोग करून बघू. तर आम्ही मग पोत्यामध्ये टमाटरचं झाड लावायचा प्रयत्न केले. ते टमाटर माहिती आहे कोणते, ते चेरी टमाटर आहेत. तर मग आई तर म्हणत आपण वेगवेगळं करू. लाईट पण नव्हती, मग आम्ही लाईटचं ॲडजस्ट केलं. त्यानंतर आम्ही थोडी थोडी माती या कॅरेटमधून त्याच्यात टाकू देते पोत्यामध्ये. कमी पोतं मोठं होतं, कॅरेट लहान असते. 2-3 कमसे कम 2-3 कॅरेट आम्ही खाली केले. तर त्यातली माती त्याच्यात टाकली. मग टमाटर लावले माझ्या आईनं. आम्ही तिघी मेहनत करत होतो, म्हणजे लाईनी बहीण व्हिडिओ काढत होती, मी आईला हेल्प करत लागत होती आणि आई आणि मी. तर मग त्या टमाटरमध्ये असं झालं होतं माहीत आहे का, की त्यात अर्थवॉर्म झाले होते. आम्हाला वाटलं मग चांगलं असते अर्थवॉर्म, पण तरी पण आम्हाला वाटलं की मी वेगळं लावून बघू काय होते, तो प्रयोग करून बघू. मग तुम्ही बघू शकता आम्ही कसं केलं. आणि मग मी कॅरेट्समध्ये इकून कॅरेट ॲडजस्ट करून तिकून उचलून इकून उचलून मग आईला दिले. मग आईनं त्यात ते माती थोडी थोडी हेल्प करून टाकली. म्हणजे खूप रात्र झाली ते आम्हाला कसं करू त्याच्यातून काढून मग आम्ही करत राहिलो कामं. वातावरण पण खूप खराब झालं होतं माहिती आहे का, पावसाचं वातावरण झालं होतं, विजल्या चमकून राहिल्या होत्या. पण तरी पण आई होती, नाही मला आज हे लावायचंच आहे. तर मग हे चेरी टमाटर आईला लावले. पण याच्यात माहिती आहे का प्रॉब्लेम काय होती, झाड मोठं होत होतं त्या कॅरेटमध्ये, पण त्याला फळ येत नव्हते. त्यामुळे मग आम्ही हे उपयोग करून पाहिलं की बा याच्यात तरी येतील. मग आम्ही थोड्याफार गोष्टी केली. मग आईने बहिणी चहा पण आणला होता वरते, तुम्ही बघू शकता. टमाटर त्याला होते, पण ॲज युजल जसं असले पाहिजे तसे नव्हते. आई माहीत नाही कुठून टमाटरचे झाड शोधत काढत होती की याच्यात पण मोठं होत नाही आहे, याच्यात पण मोठं होत नाही आहे, हे पण आपण पोत्यात लावू. रात्र झाली तरी पण आईला असं वाटतं की नाही आपण करूच, इकडे रिपोर्ट करू, इकडे रिपोर्ट करू. मग डबल आईनं भाऊबीजसारखं काढलं, ते पण लावलं. मग आणि आईचं होतं की नाही आज आपण पुरं काम करू मगच जाऊ. पण आई म्हणत होते आपण आत्ताच करू. मग आज ते झाडांना रिलॅक्स होते, त्यामुळे मग रात्री लावले की मग सकाळी छान छान वाटतील. मग आई म्हणते आपण आता करू मग